नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूयात या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी सविस्तर. दिंडोरी तालुक्यातील वणी बस स्थानक येथे पिंपळगाव आगारीची बस नाशिककडून कळवणकडे जात असताना वणी बस स्थानकच्या प्लॅटफॉर्मवर लागल्यानंतर अचानक स्विचमधून धूर निघत असल्याने बस चालक यांनी परिस्थिती पाहता त्यांनी गाडीचं स्विच त्वरित बंद केले. तोपर्यंत इंजिनमध्ये आग लागलेली होती. बसमध्ये 27 प्रवासी असताना चालक व वाहक असे एकूण 29 प्रवासी बसमध्ये होते. परंतु आधी बस वाहक व चालक यांनी त्वरित प्रवाशांना खाली सुखरूप उतरून दिल्यानंतर मग आग विझवण्यासाठी असलेले अग्निशामक बंब हा हातात घेऊन आग विझवण्यासाठी सुरुवात केली, पण तो सुद्धा निकामी निघाला. चालक यांनी तोपर्यंत बसच्या पाठीमागील सीटवरती एक 5 लिटरचा पाण्याचा ड्रम भरलेला ठेवलेला होता. तो आणून त्यांनी पेटणारे इंजिनवर पाणी टाकले. तोपर्यंत बस स्थानकमधून 20 ते 25 प्रवासी हे आग विझवण्यासाठी धावून आले. नंतर माती व खडी टाकून बसचे इंजिन विझवण्यास प्रवासी यांनी मदत केली. 2 दिवसात 2 बसने पेट घेतल्याचे आपल्याला पाहावयास मिळालेले आहे. 22 मे 2024 आपल्याबरोबर बोलण्यासाठी आता नामदेव पैठणे आहेत. भाऊ, बस पेटली, काय सांगाल? आत्ता ही बस पेटल्याचं ऐकलं आणि कालच गडावर पण एक खाजगी नाही का टेम्पो ट्रॅव्हलर पेटली होती. वाढतं ऊन आणि नाही का वाढतं उन्हाचं एक कारण आपल्याला या ठिकाणी बघता येईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की गाड्यांचा जो काय मेंटेनन्स आहे सरकारतर्फे बस रेग्युलर प्रॉपर केला जात नाही. आणि एवढ्या याच्यामध्ये बघितलं तर गाड्या पेटण्याचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे. आणि रस्त्याने सुद्धा बऱ्याच गाड्या नाशिक कळवणचा हा जो काय रस्ता आहे या ठिकाणी बऱ्याच गाड्यांनी या ठिकाणी फेल होण्याचं प्रमाण या ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी जे काही स्थानिक जे काही डेपो मॅनेजर असतील त्यांनी त्या ठिकाणी लक्ष देऊन गाड्यांचा मेंटेनन्स प्रॉपर करावा आणि प्रवाशांची होणारी जी काही गैरसोय आहे ती टाळावी अशी मी त्यांना आपल्या ग्रामस्थांतर्फे मी त्यांना विनंती करतो. ही ऑटोमॅटिक खालून पेटली गाडी. हां मी टेरीवर बसलो होतो. हां टेरीवर बसला तो खालून लगेच जाळ निघायला लागला खालून इंजिनच्या खालून. हां इंजिनच्या खालून जरा मी स्विच ऑफ केला गाडीचा. नंतर पाहिलं गाडीमध्ये फायर आपलं हां ते काढलं. ते काही पेटारा हां म्हणजे ते चालू व्हायचं. हां ते चालू व्हायला तर मग नंतर लोकांनी वाळू घेतली, वाळू टाकली हां इंजिनवर. हां नंतर 5 लिटरचा मागा बॅरल भरला होता पाण्याचा. ते पाणी इंजिनवर ओतलं. नंतर ते थंड झालं भिजल्यानंतर. एकूण गाडीत किती प्रवासी असतील? गाडीमध्ये एकूण 27 प्रवास होते. 27 होते. ते सर्व सुखरूप बाहेर निघाले. हो, सगळे व्यवस्थित प्रवास, सगळे बाहेर व्यवस्थित निघाले. आपल्यासोबत बोलण्यासाठी वाहतूक नियंत्रक आहेत के चौरे. आपल्या आगारात ही पिंपळगाव डेपोची बस अचानक तिने पेट घेतला, काय सांगाल? आणि चालक स्टेरिंग होता. हां मॅडम कंडक्टर असताना ती नोंद झाली येतात गाडी खाली उतरली किंवा नाही आणि ऑटोमॅटिक त्यांनी पेट घेतली. म्हणजे आपल्या जे प्लॅटफॉर्मला गाडी लागली होती का? प्लॅटफॉर्मला गाडी लागलेली होती. हां ती ऑटोमॅटिक पेट घेतला आणि आपोआप रिवर्स झाली. आपोआप रिवर्स झाली. आपोआप. दिंडोरी, नाशिक. येस मराठीसाठी अतिथी संपादक शामराव सोनवणे, दिंडोरी. अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बघत रहा येस मराठी न्यूज.